मित्रांनो, जुन्नरच्या भटकंतीसाठी आलो आहे आणि 2 दिवसाच्या प्लॅनमध्ये इकडची बरीचशी मंदिरं, लेणी आणि भुईकोट किल्ले हे सगळं कवर करायचं आहे. आणि आता तुम्हाला घेऊन आलो आहे ते ठिकाण आहे जुन्नरची तुळजा लेणी. तुळजा लेणीची ही पहिली केव. ही केव हिची भिंत पडझड झाली आहे आणि इथे मला वाटतं काही ही दुसरी केव. ह्या दुसऱ्या केवला सध्या बंद करून ठेवलं आहे, पण आपण पाहूया इथून काय आपल्याला पाहता येतंय का. ह्या लेणीमध्ये इथे 5 भिक्खू कक्ष दिसत आहेत. ह्यातले समोर हे 2, इकडे डावीकडे 2 आहेत आणि हा उजवीकडे असलेला एक भिक्खू कक्ष. ही तिसरी लेणी आहे आणि ह्या तिसऱ्या लेणीमध्ये इथं हा समोरच दिसतोय हा स्तूप. या लेणीमध्ये एकूण हे असे 12 खांब आहेत आणि ह्या स्तूपाची मात्र वरच्या भागामध्ये पडझड झालेली आहे. तुळजा लेणी ही बौद्ध लेणी आहेत, पण ही नंतरच्या काळामध्ये त्याच्यावर धार्मिक अतिक्रमण होऊन ह्या लेणीमध्ये हे तुळजाभवानीचं हे मंदिर इथं बनवण्यात आलं, म्हणजे मूर्ती बसवण्यात आली. ही इथं जी दिसते तुळजाभवानीची मूर्ती ही नंतरच्या काळामध्ये बसवलेली मूर्ती आहे. ही जी समोर ही जी जागा आहे ही जागा भिक्खूंची बसण्याची जागा. एका विटे एवढी. इथे हे पाण्याचं टाकं आहे, पण हे पाण्याचं टाकं आता कोरडं पडलंय. हे समोर दिसणारं चाफ्याचं झाड आणि त्याच्या अगदी समोर दिसणारा समोर दिसतोय हा किल्ले शिवनेरी. आणि ह्याला झूम करून दाखवतो. एकदम एंडला जो एक काळा स्पॉट सारखं दिसतंय तो ती आहे शिवजन्मभूमी. ह्या लेणीच्या वरच्या भागामध्ये इथे एक दुसरी लेणी आहे. फक्त ह्या लेणीकडे जाण्यासाठी आता वाट कुठून आहे, पायऱ्या कुठून आहेत ते मात्र कळत नाहीये. लेणीच्या पलीकडे भागाकडे जाण्यासाठी हे असं खाली पायऱ्या उतरून यावं लागतं आणि इथे हे एक पाण्याचं मोठं टाकं आहे आणि ह्या पाण्याच्या टाक्याकडूनच या दुसऱ्या लेणीकडे जाण्यासाठी ह्या अशा पायऱ्या जातात वरती. ह्या मधल्या लेणींवरती हे स्तूपाचं नक्षीकाम दिसतंय. लेणीच्या ह्या भागामध्ये
इथे गणपती कोरण्याचा एक प्रयत्न झालेला दिसतोय नंतरच्या काळामध्ये. हा लेणीचा उजवीकडचा शेवटचा भाग आणि इकडची हे जे भिक्खू कक्ष आहेत, हे भिक्खू कक्ष हा भाग पूर्णतः उद्ध्वस्त झालेला दिसतोय आता. इथे पाण्याची टाकी आहेत 2, पण ह्याची बरीच पडझड झालेली आता. तर साधारणपणे 5व्या-6व्या शतकातली ही लेणी आज मात्र धार्मिक अतिक्रमणाची शिकार झाली आणि गरज आहे ती पुरातत्व विभागाने ह्याच्यावरचं धार्मिक अतिक्रमण दूर करून आणि इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक यांनी ह्या लेणीचा जो खरा इतिहास आहे, बौद्ध इतिहास जो ह्या लेणीबद्दलचा आहे, तो शक्यतो जेवढा जनमानसात पोचवता येईल तेवढा पोचवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून लोकांच्या मनातल्या आख्यायिका दूर होऊन लोकांना खरा इतिहास माहीत पडेल.